ओके, तर आज आपण 3x3 कन्फ्युजन मॅट्रिक्स बघणार आहे, ज्याच्यामध्ये प्रिडिक्टेड या साईडला आपण दाखवलं आहे आणि ॲक्च्युअल या साईडला घेतलं आहे. ओके, तर अकॉर्डिंग टू द प्रिडिक्टेड अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू तिथे N1, N2, N3 हे प्लेस राहतील. प्रिडिक्टेडच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला N1, N2, N3 राहील. ॲक्च्युअलच्या एक्झॅक्ट अपोजिटला T1, T2, T3 राहील. आता हे N1, N2, N3 अँड T1, T2, T3 काय आहे? इट इज नथिंग बट द ॲडिशन. ठीक आहे, कशाची? आता प्रेडिक्टेडच्या अपोजिट N1, N2, N3 राहणार आहे. तर N1 म्हणजे कशाची ॲडिशन? या कॉलमची ओरल TP1 प्लस दिस सेकंड अँड थर्ड वन बॉक्स. ओके, देन नंतर N2 म्हणजे हा 1, 2, 3 हे 3 बॉक्सची ॲडिशन म्हणजे N2. N3 म्हणजे या 3 बॉक्सची ॲडिशन 1, 2, 3. ॲक्च्युअलच्या समोरचे बॉक्स कोणते असतात? T1, T2, T3. हे काय आहे? हे पण ॲडिशनच आहे. कशाची? या रोची 1, 2, 3 या रोची ॲडिशन म्हणजे T1. या रोची ॲडिशन ओरलमध्ये T2. या रोची ॲडिशन म्हणजे T3. ठीक आहे, हे झाले T1, T2, T3 अँड N1, N2, N3 चे पोझिशन्स. देन हे डायगोनली ज्या व्हॅल्यू असतात त्या ऑलवेज TP1, TP2, TP3. TP म्हणजे ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, दिस इज TP1, TP2 अँड TP3. ओके, हे ऑलवेज ह्याच्याच व्हॅल्यू फिक्स असतात. जेव्हा प्रेडिक्टेड असते तेव्हा इथे या साईडला प्रेडिक्टेड असते तेव्हा, आणि ॲक्च्युअल साईडला ॲक्च्युअल या साईडला असते. या प्रेडिक्टेड अँड ॲक्च्युअलमुळे N1 आणि T1च्या व्हॅल्यू फिक्स आहे. ओके, तर मग आता आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा 3x3 कन्फ्युजन मॅट्रिक्स काढतो तेव्हा आपल्याला क्वेश्चन काय विचारला जातो की कॅल्क्युलेट द ॲव्हरेज प्रिसिजन व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर क्लास अँड ॲव्हरेज प्रिसिजन व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर रिकॉल क्लास. ओके, तर आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला रिकॉल आणि प्रिसिजन हे एक एक सिंगल टर्म काढावे लागेल, राईट? मग आता 3x3 मॅट्रिक्ससाठी रिकॉल अँड प्रिसिजनचे फॉर्म्युले थोडे डिफरंट येतात. मग कसं येणार? प्रिसिजन ऑफ C1, प्रिसिजन ऑफ क्लास 1 इज इक्वल टू प्रिसिजन ऑफ C1 काय येणार? TP1 डिवायडेड बाय N1. जेव्हा प्रिसिजन येणार तेव्हा TP1 डिवायडेड बाय N1. प्रिसिजन ऑफ C2 TP2 डिवायडेड बाय N2. C3 साठी TP3 डिवायडेड बाय N3. हे काय आहे? ओव्हरऑल प्रिसिजनचे हे 3 प्रिसिजन काढणार. 3 का काढलेले? 3x3 मॅट्रिक्स आहे, 3 क्लास आहेत. ओके, मग त्याचं ॲव्हरेज काढणार. ॲव्हरेज म्हणजे काय? समथिंग. आता तुम्ही प्रिसिजन ऑफ C1, C2, C3 काढल्या म्हणजे काय? प्रिसिजन ऑफ C1 प्लस प्रिसिजन ऑफ C2 प्लस प्रिसिजन ऑफ C3 डिवायडेड बाय किती क्लास आहे? 3. म्हणजे हे काय झालं? त्याचं ॲव्हरेज. ही एक तुमची ओव्हरऑल टर्म निघाली. सेम तुम्ही रिकॉलसाठी काढतात. रिकॉल ऑफ C1, रिकॉल ऑफ C2, रिकॉल ऑफ C3. पण आता रिकॉलच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे ना? TP1 डिवायडेड बाय T1, TP2 डिवायडेड बाय T2, TP3 डिवायडेड बाय T3. हे काय तुमच्या रिकॉल ऑफ C1 इज इक्वल टू TP1 डिवायडेड बाय T1, C2 साठी TP2 डिवायडेड बाय T2 अँड TP3 डिवायडेड बाय T3 फॉर रिकॉल C3. नंतर त्याचं ॲव्हरेज काय? रिकॉल ऑफ क्लास C1 प्लस C2 प्लस C3 याचं जे पण काही ॲव्हरेज आले असेल कॅल्क्युलेशन करून डिवायडेड बाय 3. ट्री काय आहे? 3 टर्म्स आहेत म्हणून. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. तर हे फक्त त्याचे बेसिक फॉर्म्युले सांगितले. आता याच्या अकॉर्डिंग आपण एक न्यूमरिकल घेऊया. जसं की आता हे न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल काय आहे? सेम दिलेलं आहे. ओके, प्रेडिक्टेड इकडे आहे, ॲक्च्युअल इकडे आहे. आपण C1, C2, C3 लिहिलं आहे. इथे पण C1, C2, C3 लिहिलं आहे. इथे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि इथे प्रेडिक्टेडच्या अपोजिटला काय असतं? N1, N2, N3 आणि ॲक्च्युअलच्या अपोजिटला काय असतं? T1, T2 अँड T3. या व्हॅल्यूज कशा दिलेल्या आहेत बघा. जसं की आपण 2x2 मॅट्रिक्समध्ये पाहिलं होतं की याची ॲडिशन, सर्वांची जी ॲडिशन आहे ती 318 आहे, तर याची पण ॲडिशन ही 318च असेल. ठीक आहे, जर ती करेक्ट येत असेल तर कन्फ्युजन मॅट्रिक्स करेक्ट आहे. तसं ह्या ज्या टर्म्स घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांची ॲडिशन 318च येत आहे ओव्हरऑलमध्ये. यांची पण ॲडिशन 318 आहे, याची पण 318 आहे. ओके, पहिले आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स व्हेरीफाय करून घेतो की ही बरोबर आहे की नाही. आणि हे आपल्याला कळतं आहे की पर्टिक्युलर 22 प्लस 34 प्लस 14 याची ॲडिशन 70 येत आहे. या टर्मची ॲडिशन 94 येत आहे. या टर्मची ॲडिशन 154 होत आहे. 70 प्लस 94 प्लस 154 म्हणजे काय? 318. नंतर या टर्म 22, 30, 24 76 येत आहे. तसंच 34, 54, 50 138 येत आहे. 14, 10, 80 याची 104 येत आहे. या 76, 138, 104ची ॲडिशन पण 318 आहे. म्हणजे ही कन्फ्युजन मॅट्रिक्स करेक्ट आहे.
देन आपण फॉर्म्युल्यानुसार प्रिसिजन फॉर C1, प्रिसिजनचा फॉर्म्युला काय येतो की TP1 हे व्हॅल्यू काय TP1 TP2 TP3 TP1 डिवायडेड बाय N1 म्हणजे काय TP1 डिवायडेड बाय N1 फॉर प्रिसिजन ऑफ क्लास C1. 22 आहे TP1 ची व्हॅल्यू, 70 आहे N1 ची व्हॅल्यू, म्हणजे काय झालं प्रिसिजन ऑफ C1 निघालं तुमचं. सेम प्रिसिजन फॉर द C2 कसं काढणार TP2 ची व्हॅल्यू काय आहे 52, N2 ची व्हॅल्यू काय आहे 94, म्हणजे काय येणार TP2 डिवायडेड बाय N2 दॅट इज 54 डिवायडेड बाय 94. यू विल गेट द व्हॅल्यू समथिंग 0.57. हे काय झालं क्लास 2चं प्रिसिजन आलं. प्रिसिजन फॉर क्लास C3 TP3 डिवायडेड बाय N3, TP3 that is 80 divided by N3, 80 divided by 154. ठीक आहे, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ प्रिसिजन फॉर क्लास C3. आता तुमच्याकडे प्रिसिजन ऑफ C1 क्लास, प्रिसिजन ऑफ C2 क्लास, प्रिसिजन ऑफ C3 क्लास आहेत. ओके, आता तुम्ही त्याचा ॲव्हरेज काढणार. ॲव्हरेज कसं काढणार ॲव्हरेज ऑफ प्रिसिजन इज इक्वल टू प्रिसिजन ऑफ क्लास C1 ची व्हॅल्यू प्लस प्रिसिजन ऑफ क्लास C2 प्लस प्रिसिजन ऑफ क्लास C3 डिवायडेड बाय 3 क्लास आहेत म्हणून डिवायडेड बाय 3 टर्म्स 3 क्लास. देन नंतर तुम्ही जे पण आता काढलेले आहेत व्हॅल्यू प्रिसिजनच्या काय काढले आहेत प्रिसिजन ऑफ C1 चे 0.31 प्लस 0.57 प्लस 0.51 डिवायडेड बाय 3 म्हणजे तुमचं काय येईल एक प्रकारे ॲव्हरेज ऑफ प्रिसिजन क्लास C क्लास. ओके, ॲव्हरेज प्रिसिजन निघाला. ठीक आहे, देन तसंच तुम्हाला ॲव्हरेज रिकॉल पण काढायचं आहे. तर ॲव्हरेज रिकॉलसाठी आपल्याला रिकॉल ऑफ C1 प्लस रिकॉल ऑफ C2 प्लस रिकॉल ऑफ C3 डिवायडेड बाय 3. रिकॉल ऑफ C1 काढावे लागेल. सेम तर रिकॉल ऑफ C1चा फॉर्म्युला काय TP1 डिवायडेड बाय T1. ओके, TP1 डिवायडेड बाय हा TP1 डिवायडेड बाय T1 म्हणजे 22 डिवायडेड बाय 76 फॉर रिकॉल ऑफ क्लास C1, देन 54 डिवायडेड बाय 138 रिकॉल ऑफ क्लास C2 अँड 80 डिवायडेड बाय 104 म्हणजे काय रिकॉल ऑफ क्लास C3. बघा, recall of class C1 TP1 divided by T1 22 by 76, you will get something value here. नंतर recall for class C2 TP2 divided by T2 value put केला you will get the class C2 and recall of class C3 TP3 divided by T3. ओके, इथे तुम्हाला व्हॅल्यू भेटली 0.76. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय काढताय रिकॉल फॉर द क्लास C3 0.76. मग नंतर तुम्हाला क्लास रिकॉल ऑफ क्लास C1 C2 C3 भेटलेला आहे. देन C1 काय आहे 0.28 प्लस 0.39 C2 अँड C3 0.76 हे सगळे ॲड करणार डिवायडेड बाय 3 टर्म्स आहेत म्हणून यू विल गेट समथिंग व्हॅल्यू 0.476 दॅट इज नथिंग बट द ॲव्हरेज रिकॉल ऑफ फॉर क्लास. ओके, म्हणजे तुमची व्हॅल्यू आली आहे 0.476. अशा प्रकारे तुम्हाला 3x3 कन्फ्युजन मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचे आहे. ओके, 3x3 confusion matrix and 2x confusion matrix is very important. Many times asked in exam. ओके, सर हे तुम्हाला जमायला पाहिजे. जसं की याला TP1 म्हणतात, TP2 म्हणतात, TP3 म्हणतात. ठीक आहे, इथे जे याच्या प्रिडिक्टेडच्या अपोजिट साईडवाल्या व्हॅल्यू राहतात त्याला N1 N2 N3 म्हणतात. ॲक्च्युअलच्या अपोजिट साईडवाल्या T1 T2 आणि T3 राहतात. ओके, ऑलवेज अशा व्हॅल्यू बरोबर लक्षात ठेवायच्या. अँड तुम्हाला फॉर्म्युला आला तर प्रिसिजनसाठी TP1 डिवायडेड बाय N1 आणि रिकॉलसाठी आला तर TP1 डिवायडेड बाय T1. ॲव्हरेज काढायचा, यू विल गेट समथिंग मार्क्स. ओके.